तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊलींची 9व्या अध्यायातली ही पहिली ओवी. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून इथेच थांबतो. त्रिपुर सुंदरीला ल्हादिनी किंवा आल्हादिनी म्हणतात, की कारण ते आनंद देणारे आहे जीवाला. पण तो आनंद सप्रेम असतो, म्हणजे भगवंतांच्या प्रेमाने किंवा सद्गुरूंच्या प्रेमाने युक्त असतो, म्हणून तिला ल्हादिनी म्हणतात. ते 2 प्रकारच्या त्या जिज्ञासा असतात आतमध्ये. काही वेळा त्या शक्तीच्या असतात, काही वेळा तुमच्या तरकट मनाच्या असतात, तरकट बुद्धीच्या असतात. तर शक्तीमुळे जर ती जिज्ञासा आतून आली असेल, म्हणजे ती शक्ती जेव्हा उल्हासिनी झाली असेल, तर त्याचं उत्तर ती स्वतःच देते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, सब संतन की जय. गळ्यात माळ आहे. आणि त्या दिवसापासून दिनचर्या बदलली. छान पांडुरंगाचं नामस्मरण करावं, पांडुरंगाचं भजन करावं. आणि आषाढी कार्तिकीची वारी आली की पंढरपूरला ज्ञानाराजांच्या बरोबर वावरावं. सेवा 2 दिवसांची त्यांच्या चरणी समर्पित करून इथेच थांबतो. कुंडलीकरण विठ्ठल. कारण शंका नाही श्रद्धेमध्ये, त्यामुळे ती श्रद्धा ही मिश्रित झाली. अशी मिश्रित झालेली श्रद्धा परमार्थाच्या दृष्टीने कधीच काम नाही करत. ती बिघडली श्रद्धा की ती प्रपंचाकडे. म्हणून पहा की असे अनेक लोक असतात की आम्ही महाराजांच्या स्वामीवारांच्या मठामध्ये दर गुरुवारी जायचं ठरवलं श्रद्धेने की आमचं अमुक एक काम होऊ दे. मी 11 गुरुवार येणार, त्यात काम झालं पाहिजे. 11 गुरुवार होऊन गेले, माझं काम स्वामी महाराजांनी केलं नाही, आता मी जाणारच नाही. नुकसान कोणाचं आहे?
गुण गाईन आवडी येथे माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी येथे माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी येथे माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी येथे माझी सर्व